राज्यात सध्या मावळ पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू आहे। पण आता मावळ पॅटर्नला उत्तर म्हणून चिंचवड पॅटर्न निर्माण झालाय असं चित्र दिसतंय। हे मावळ आणि चिंचवड पॅटर्न आहे तरी काय, हे आपण आजच्या टॉकिंग पॉइंट मधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी नीरज, द पॉलिटिक्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। त्याचं झालं असं की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपवरती दबाव टाकतायत का आणि आता भाजप विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण होतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याला निमित्त ठरलंय ते चिंचवड मतदारसंघातले राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांचं। पिंपरी चिंचवडमध्ये लढती होणार असं वाटत असतानाच बंडखोरींमुळे याला नवीन ट्विस्ट आलाय। चिंचवडमध्ये महायुतीकडून शंकर जगताप तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे अशी लढत होईल असं दिसत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून थेट शंकर जगतापांसमोर आव्हान उभं केलंय। आपल्याला डावलण्यात आल्यामुळे मी लढणार असं काटे म्हणताना यामध्ये दिसतायत। याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाना काटेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। पण या भेटीनंतरही काटेंनी मात्र आपली ताकद आहे, आपण याआधी निवडणूक लढवली आहे, मी माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली दिसतेय। त्यांच्या या बंडखोरी आणि माघारीच्या गणितामागे मात्र अजित पवारच आहेत का आणि मावळची गणितं अजित पवार चिंचवडमधून सोडवतायत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। मावळ मतदारसंघात अजित पवारांचा उजवा हात मानले जाणारे सुनील शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली आहे। त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून बाप्पू भेगडे यांनी अर्ज केलाय। भेगडेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांसह मनसेनेही त्यांना पाठिंबा दिलाय। सुरुवातीला भाजप नेते आणि माजी आमदार बाळा भेगडेही त्यांच्या सोबत असल्याचं चित्र होतं। त्यामागे अर्थातच कारण होतं ते शेळकेंच्या विरोधातली नाराजी। गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेळकेंविरोधात भूमिका घेतली आहे। मात्र आता शेळके हे महायुतीचे उमेदवार असल्याने देवेंद्र फडणवीसांनी बाळा भेगडेंची भेट घेत त्यांची समजूत घातली। आता तुम्ही म्हणाल चिंचवड आणि मावळचा काय संबंध? थांबा, थोडं खोलात जाऊयात। चिंचवडमध्ये ज्या नाना काटेंनी अर्ज भरलाय त्यांचा आणि मावळच्या सुनील शेळकेंचा जवळचा संबंध आहे। लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटेंचे निवडणूक प्रमुख म्हणून सुनील शेळकेंना जबाबदारी देण्यात आली होती। पण या शेळकेंनाच आता बाप्पू भेगडे यांनी आव्हान उभं केलंय। शेळकेंची निवडणुकीची गणितं सोपी व्हावीत म्हणून आता त्यांच्या विरोधात चिंचवडच्या माध्यमातून म्हणजेच नाना काटेंना उमेदवारी देऊन अजित पवार दबाव तंत्र वापरत असल्याचं म्हणलं जातंय। अशीच परिस्थिती पुण्यातही काही दिवसांपूर्वी उद्भवली होती। अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील टिंगरे यांना वडगाव शेरी मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती। पोरशे अपघात प्रकरणात टिंगरेंचं नाव आल्यामुळे या उमेदवारीला साहजिकच भाजपचा विरोध असल्याची चर्चा होती। इथं भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही जोरदार तयारी सुरू केली होती। मात्र ही लढत टाळण्यासाठी अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघात माजी महापौर दत्ता धनकवडे यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला। मुळीक आणि धनकवडे दोघांनीही उमेदवारीची सर्व कागदपत्रांसह तयारी केली। निवडणूक अर्ज दाखल करायला गेलेल्या मुळीकांना देवेंद्र फडणवीसांनी समजूत घालत माघार घ्यायला लावली आणि त्यानंतरच दत्ता धनकवडेंनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला। आता चिंचवडमध्येही अजित पवार हेच दबाव तंत्र वापरत असल्याची चर्चा आहे। या दबाव तंत्राला भाजप महत्त्व देणार का आणि चिंचवडमधून मावळची गणितं सुटणार का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला चिंचवड पॅटर्न बद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।